आज किचनमध्ये जास्त पोते पोते दिसत आहेत ना, म्हणजे मी सकाळी पिठाचं पोतं इथंच आणून ठेवलं, डब्यात भरून ठेवल्या अगोदर डबा क्लीन करायचा होता. तर अगोदर मी डब्बा घासून घेते आणि थोडा वेळ उन्हाला ठेवते, म्हणजे पूर्ण पाणी हडकल्यानंतरच पीठ भरून ठेवणार आहे. आणि तांदूळही काढून घेतले आणि ते पण पोतं मी तिकडे ठेवणार आहे. पण ते कामानंतर करेन, अगोदर मी किचन क्लीन करून घेते. आज दूध पण उत्तू गेलेलं आहे, त्यामुळे ना गॅस थोडीशी अशी झाली, म्हणजे गॅसची चूल पूर्ण खराब झालेली दूध उत्तू गेल्यानं. तर अगोदर मी किचन क्लीन करून घेते. आणि भांडे पण आज तसे जास्त झालेले होते, सगळे भांडे घासून घेतले. आणि जे नळ वगैरे आहेत किचनमधले ते पण मी स्वच्छ करून घेतले, तिथं थोडंसं लिक्विड टाकून. आणि गॅसची चूल पण छान मी घासून घेतली आणि इकडे धुवून घेतलेलं आहे. तर किचन चकाचक झालेले आहे. आणि दुपारच्या वेळेत मी दुसरीची एक्स्ट्रा कामं काढली आणि आता इव्हनिंगची वेळ झाली आणि परत भांडे झाले. तर सगळे भांडे टोपल्यात भरलेले आहेत. आणि अगोदर मी पिठं भरून घेते, तर डबाही छान वाळलेला होता, पीठ भरून ठेवलेला आहे. आणि इकडे तांदूळ पण काढून घेते आणि हे पोते नेऊन तिकडच्या रूममध्ये ठेवते, म्हणजे किचनमध्ये स्पेस कमी आहे ना, त्यामुळे जास्त जागा धरतात ते पोते वगैरे. तर हे सगळं काम झालं. आता हांडा पण मला हे क्लीन करायचा होता. पितळेचा हांडा खूप लवकर असे पाण्याचे डाग पडतात ना यावरती, तर तेही घासून स्वच्छ केलं आणि फिल्टरचं पाणी भरून मी तर बाहेरच हॉलमध्ये ठेवलेलं आहे. तर हाच होता आजचा व्हिडिओ. बाय बाय.